श्री श्री राधा गोविंद मंदिर, गोविंद धाम, संत सावतामाळी चौक, बीडमधील हे इस्कॉन मंदिर. गेटमध्ये एंट्री मारताच तुम्हाला साईडला अशी सुंदर घरं बघायला मिळतील. किती सुंदर घरं आहेत. हे घरं नवीन बनलेले आहेत डॉक्टर वकील यांचे. इस्कॉन मंदिराचा एकदम सुंदर असा परिसर आहे. नवीन बिल्डिंग आहेत ह्या. आणि आज मी आलतो इस्कॉन मंदिर बीडला. आणि आज इथं येण्याचं काही विशेष कारण आहे. ते म्हणजे ही रस्सी तुम्ही बघू शकता. याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की आज इथे आहे रथयात्रा भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा मातेची. हे बघू शकता तुम्ही इस्कॉन मंदिर, गोविंद धाम, श्री श्री राधा गोविंद मंदिर बीडमधील. कोणीतरी इथं रांगोळच पुसली होती. इथं बघू शकता तुम्ही एक लहान मुलगा आज होळी खेळला. बच्चे मन के सच्चे, बच्चे भगवान का रूप होते हे ना. आणि हे इस्कॉन मंदिराच्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता हे स्टॉल लावला होता पुस्तकांचा. भगवद्गीता, वेगवेगळ्या पुस्तका, गोमुखी आणि माळा. आणि इथं लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता, राईट साईडला सॉरी, इथं सुंदर असे रथयात्राची तयारी सुरू आहे भगवान जगन्नाथ यांची. आणि हे मंदिर गेल्या 25 वर्षापासून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि कृष्ण भगवानला अत्यंत प्रिय असणारी गोमाता आणि त्यांची बछडा बघू शकता. आणि मी इथं आलतो, दर्शन घेतलं, खूप चांगलं वाटलं. भक्तांचे प्राणप्रिय श्री राधाकृष्ण यांचे मला दर्शन मिळालं, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. हे बघू शकता तुम्ही इस्कॉन बीडमधील हे दृश्य किती मनमोहक आहे. हे लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता वेगवेगळे वाद्य ठेवलेले आहेत जे की भजन कीर्तनसाठी. आज या मंदिरामध्ये गर्दी असण्याचं कारण आहे की आज आहे इथे रथयात्रा भगवान जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा मातेची. दुपारच्या टायमिंगला आम्ही आलो तिथं भोजनसाठी. हे बघू शकता तुम्ही महाप्रसादासाठी, दुपारच्या महाप्रसादासाठी किती गर्दी आहे. जास्त संख्येमध्ये लोक आलेले आहेत आज. आणि एक छोटासा बालक बघू शकता तुम्ही इथे लाईनमध्ये थांबून प्रसादासाठी. आणि इथं आला लाईनमध्ये थांबलोत आम्ही इस्कॉन बीड. इथं त्या प्लेटवर तुम्हाला सिम्बॉल पण दिसेल. हे बघा, हे भात, वाटाण्याची भाजी, चपाती, गुलाबजामुन. आणि याच्यामध्ये कांदा लसूण नसता. सगळ्यात मेन म्हणजे हे भगवान कृष्ण आणि राधा राणींना जो भोग लावला जातो त्यामध्ये कधीच कांदा लसूण वापरला जात नाही. प्रसाद खाताना माझ्यासमोर एक कृष्ण भक्त म्हणून एक माणूस होता, बघू शकता तुम्ही. त्याचे हात पाय चांगले नाहीत तरी पण ते कृष्ण भक्त आहेत. जेवण करून इथे ताट स्वतः धुवावं लागतात ऑफकोर्स. हे बघू शकता इथं ताट धुण्यासाठी आलो. ताट धुवून जागेवर ठेवून मग मी निघालो आपलं मंदिरामध्ये रथयात्रेसाठी. हे बघू शकता तुम्ही रथयात्रेसाठी किती मोठ्या संख्येमध्ये बीडमधील लोकसंख्या, महिला मंडळ, पुरुष मंडळ. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. रथयात्रेला प्रारंभ करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डॉक्टर भारतभूषण यांच्या पत्नी डॉक्टर दीपाताई क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये रथयात्रा सुरू झाली. सर्वांनी दोन्ही हात जोडून माझ्या मागे म्हणा, नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की, जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. नमो विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय गौरवाणी प्रचारी. 19 जुलै 2026 दुपारचे लगभग 2:15 वाजता रथयात्रेला प्रारंभ झाला. हे बघू शकता तुम्ही रथयात्रा सुरू झालेली आहे. आणि मला दोरी धरण्यासाठी जागाच नव्हती म्हणून मी ट्रॅक्टरलाच ढकलीत होतो. आणि मग खूप वेट केल्यानंतर मला फायनली भगवानजीची, जगन्नाथ भगवानची दोरी भेटली. आणि म्हणतात ही दोरी ओढल्याने जन्मजन्माचे पाप धुवून निघतात आणि मोक्ष मिळते.
बोला जय जगन्नाथ. भक्तांमध्ये खूप ताकद असते हे आज सर्वांनी साबित करून दाखवलं. भगवानचा रथ वाढला आम्ही. बीडमध्ये आज रथयात्रा आहे, तुम्ही बघू शकता मागे. पण खूप कमी लोक आलेले आहेत. भगवान जगन्नाथला जास्त म्हणजे काही लोकांना माहीतच नाही की भगवान जगन्नाथ आहेत म्हणून. ते म्हणजे एवढ्या कमी लोकसंख्येमध्ये हे बघू शकता तुम्ही. जे ओडिसा पुरीमध्ये आहेत जगन्नाथ भगवान, त्यांची रस्सी हात लावण्यासाठी म्हणजे एवढं होतंय. अरे बोल, पुरीमध्ये रस्सी हात लावण्यासाठी टाइम लोकांना जागा नसती. आणि बीडमध्ये बघा काहीच नाही. हे देऊ शकता बीडमध्ये सगळं खाली इलाका. हे बघा म्हणजे भगवान जगन्नाथची प्रसिद्धी बीडमध्ये एवढी नाहीये. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम. मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती म्हणून मी अर्ध्यातूनच गायब झालो. रिडिंगला गेलो, तिथं मोबाईल चार्जिंग लावला आणि वापस आलो. आणि वापस येऊन मग रथ वाढायला मी सुरुवात केली. बघू शकता तुम्ही. आणि हे व्हिडिओची क्लिप घेण्यासाठी मी एका मुलाच्या हातात कॅमेरा दिलता. त्याला नीट व्हिडिओ काढ म्हणतोय, तो वेगळाच व्हिडिओ काढत होता. मतलब तरी पण काढला त्यांनी चांगला. एक आठवण म्हणून राहिली हे. आणि भगवान जगन्नाथचा रथ ओढत होतो. आणि इथं मला एक नवीनच हे असलं एक फळ खारी खायला भेटलं. बघू शकता हे तुम्ही. हे बघू शकता तुम्ही, कृष्ण भक्त जो भगवंताच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी पुस्तकं वाटत आहे. आणि लोक एवढे घेतच नाहीत. खरंच यार, पुस्तकं घ्या, वाचा, ज्ञान प्राप्त करा. आपली संस्कृती आपल्याला जपायची आहे. भगवंताचे विचार सर्व लोकांसमोर आणायचे आहेत. आपण इकडे आईस्क्रीम खाण्यासाठी कुठं जिथं नाही तिथं आपण पैसे वाया घालतो. पण भगवंतांचे पुस्तकं घ्या, वाचा यार प्लीज. यही रिक्वेस्ट है मेरी सबको. और इथं बघू शकता तुम्ही, इथे महिला मंडळ आपलं भगवंताच्या भक्तीमध्ये. अरे समोर समोर असतंय समोर. आज मुझे एक लड़का मिला है जो अकेला एक रथ को हिला दे रहा है. देखिए गाइस, देखिए गाइस, कोई हेल्प नहीं कर रहा है. मला वाटलं रथयात्रामध्ये भक्तगण रथ ओढू परेशान झालते, त्यांना गरमी लागत होती. आणि हा भक्त मतलब पंखा घुमून सर्वांना हवा देतोय असंच वाटलं. पण नंतर कळलं हे व्हिडिओ कॉलवर काहीतरी त्यांचं सुरू होतं. खेर ही रथयात्रा बीडच्या इस्कॉन मंदिर सावतामाळी चौकातून माळवेसहून साठे चौकातून परत असेच वापस फिरून पुन्हा इस्कॉन मंदिरकडे आलेली आहे. बघू शकता तुम्ही. 2 वाजता निघलेली रथयात्रा संध्याकाळचे 7 वाजता मंदिरापाशी आलेले आहे. आणि भक्तगण तरी पण थकलेले नाहीत. त्यांचा जोश बघू शकता. मी पण रथ वाढण्यासाठी तयार आहे. भगवंताची भक्ती कधीच भक्तला थकवू देत नाही. रथयात्रा फिरून मंदिरापाशी आल्यानंतर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा मातेची भव्य आरती पार पडली. भव्य आरती संपन्न झाल्यानंतर मग आम्ही आलो तिथं संध्याकाळचा महाप्रसाद घेण्यासाठी. साईडला एक मुलगा युट्यूबवर माझे व्हिडिओ बघत होता. दिस इज अ प्राऊड मुमेंट फॉर मी. किती चांगलं वाटतं की एखादा मुलगा तुमचे साईडला थांबूनच व्हिडिओ बघतोय. आणि मग काय, आम्ही इथं लाईनला थांबलो प्रसाद घेण्यासाठी. प्रसादासाठी बघू शकता तुम्ही, पुरी, आलू की सब्जी, भात आणि नुक्ती. त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवलं होतं, दाखवत होते. थँक्यू सो मच श्रेयश आणि कैवल्य सबस्क्राईब केल्याबद्दल. मग काय ते साईडलाच महाप्रसाद खाताना दिसले. मग आम्ही महाप्रसाद खाल्ला आणि मग आम्ही आलो तिकडं मंदिरामध्ये. इथं मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर बघू शकता तुम्ही
पुजारी तिथले फर्श वगैरे सर्व स्वतः साफ करून ठेवतात आणि खूप गर्दी होते. त्याच्यानंतर मतलब साईडला इथं बघू शकता तुम्ही भगवंताचे भक्त, भगवान श्रीकृष्णाचे भक्त भजन करत होते. बघू शकता तुम्ही प्राचीन काळातील वाद्य आज पण आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा मातेची इथे ह्या मूर्ती ह्या लाकडापासून बनलेल्या असतात, स्वतः हाताने तयार करतात दरवर्षी. आणि याच्या मागची खूप मोठी कहाणी आहे की ह्या इनकम्प्लीट असतात, अपूर्ण असतात. आणि हे छोटा कृष्ण भक्त पण बघू शकता दर्शन करत आहे. रथयात्रेची दोरी ओढत असताना मला हे 3 नवीन सबस्क्रायबर यानी की 3 नवीन फॅन्स भेटले इस्कॉन मंदिर बीड मध्ये. हॅलो गाईज, मी आलतो आज इस्कॉन टेम्पल मध्ये. इथे भेटले मला माझे 3 नवीन सबस्क्रायबर, कैवल्य, कुणाल आणि श्रेयश. हे तुम्हाला काही सांगत आहेत, ऐका एकदा. लाईक सबस्क्राईब. बघा, तुम्ही पण कधी करणार लाईक शेअर फॉलो. इथे भेटले मला फॅन्स, तुम्ही पण काय सपोर्ट करा असंच मराठी ब्लॉगरला. इस्कॉन टेम्पल मध्ये आलतो, लवकरच एक ब्लॉग येईल. सो थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. 11-12 वाजता दुपारच्या मी मंदिरामध्ये आलतो आणि तिथून रात्रीच्या 8 वाजता बाहेर पडलो. तिथून मग शिवाजी चौकामध्ये आलो आणि इथे KP मॉल म्हणून आहे, फक्त बाहेरूनच बघितलं. KP मॉल, क्रोमा सेंटर, मिस्टर DIY. मग तिथून आलो मी इथं बस स्टँडवर आणि इथं 8:15ची बसच मिस झालती. त्याच्यानंतर मला 1.5 ते 2 घंटे वेट करावं लागलं आणि मग स्लीपर बसमध्ये 45 रुपयाचं तिकीट काढून घरी पोहोचलो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही या मंदिरामध्ये कधी व्हिजिट केला आहे का, तुम्ही कधी गेला आहात का. आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.